नमस्कार. आपली त्वचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा आरसा असतो. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की व्हिडिओ नेमका कशाच्या संदर्भात आहे. त्वचा अधूनमधून काळवंटी आहे का? त्वचा निस्तेज होतीये का? डोळ्याखाली काळं होतंय? पण अजिबात काळजी करू नका. आपण दुर्लक्ष मात्र अजिबात करायचं नाही. त्यासाठी काही उपाय हे तुम्हाला करायलाच लागतात. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा. नमस्कार, मी आयुर्वेद तज्ज्ञ विनीता कुलकर्णी आणि तुम्ही बघत आहात निरामय जीवन टॉक्स. त्वचेच्या समस्या कोणत्याही असल्या तरी पुरेसं पाणी पोटात जाणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. तो एक चांगला उपाय आहे. कारण पाणी जर नीट पोटात गेलं नाही तर त्वचा कोरडी व्हायला लागते आणि त्वचा खाजायला लागते. तर अशी जर त्वचा खाजत असेल तर अंघोळीच्या अगोदर खोबरेल तेलाने पूर्ण मालिश करायचं अंगाला आणि अंघोळीच्या वेळेला साबणाच्या ऐवजी उटणं वापरायचं. त्यामुळे त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. खाज येऊन काही-काही वेळेला गांधी उठतात, ज्याला आपण शीतपित्त म्हणतो. अशा वेळेला आमसुलं भिजत टाकायची आणि ते आमसुलाचं पाणी जर तुम्ही त्याच्यावरती लावलंत, तर चांगला परिणाम होतो. पण जर का हा त्रास वाढत असेल, तर मात्र पोटात औषधं घेणं खूप गरजेचं असतं. अनेक चांगली औषधं याच्यावर काम करतात. हरिद्राखंड आहे, महामंजिष्ठादी काढा आहे, आरोग्यवर्धिनी आहे. पण ह्या सगळ्या ज्या औषधी योजना आहेत, त्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार करून घ्याव्यात. कारण की प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी असते, त्याप्रमाणे डोस हा वेगळा असतो. काही वेळेला काय होतं ना, की त्वचा निस्तेज दिसायला लागते. त्वचा काळवंटायला लागते. अशा वेळेला डाळीचं पीठ 1 चमचा, त्यामध्ये पाव चमचा हळद, दुधावरची साय, मधाचे 2 थेंब आणि लिंबाचा रस 2 थेंब. हे सगळं मिश्रण दुधामध्ये कालवायचं आणि तो लेप आपल्या चेहऱ्याला लावायचा. त्याचा खूप चांगला परिणाम होतो. चेहऱ्यावर जर वांग आलं असेल, म्हणजे 40शी नंतर स्त्रियांमध्ये असं वांग येतं. म्हणजे या ठिकाणी चेहऱ्यावरती काळपट रंगाचे बटरफ्लाय आकाराचे असे पॅचेस येतात. अशा वेळेला मसुरीच्या डाळीच्या पिठाचा चांगला उपयोग होतो. मसुरीच्या डाळीचं पीठ, त्यामध्ये पाव चमचा हळद आणि दूध असं सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि त्याचा छान लेप चेहऱ्याला लावायचा. पण ह्याच्यामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे. एकदा लेप लावून त्याचा फायदा होतो असं नाही. ते अतिशय नियमितता त्याच्यामध्ये असायला लागते. रात्री झोपताना जर का समजा तुम्ही खोबरेल तेलाने चेहऱ्याला मालिश केलं, तर तुमच्या चेहऱ्याचा नॅचरल ग्लो हा व्यवस्थित राहतो आणि त्वचेवरच्या सुरकुत्या कमी व्हायला मदत होते. डोळ्याखाली जर काळं झालं असेल, तर बटाट्याचा रस त्या ठिकाणी चोळला तर छान फायदा होतो किंवा रात्री झोपताना बदामाचं तेल जे असतं, ते डोळ्याखाली असं मालिश करायचं हळूवारपणे आणि झोपायचं. त्याने सुद्धा छान परिणाम होतो. अर्थातच जागरणं, तिखट चमचमीत पदार्थ हे टाळायलाच पाहिजेत. कारण हा त्याचा अतिशय महत्त्वाचा हेतू सांगितला गेलेला आहे. त्याच्यानंतर मेडिटेशनही तुम्ही केलं पाहिजे. योगासनांचा समावेश हा तुमच्या दिनचर्येत केला पाहिजे, की जेणेकरून तुमचं रक्ताभिसरणही उत्तम होतं आणि नॉर्मल त्वचा राहायला मदत होते. आणखीन महत्त्वाचं एक होतं लोकांमध्ये, की उन्हामध्ये गेल्यानंतर त्वचेवरती रॅशेस येतात, लालसरपणाचे. आपोआप ते कालांतराने जातात, पण उन्हात गेलं की परत हा त्रास त्यांना होतो. अशा लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता असते. ती कमी करण्यासाठी भरपूर औषधं प्रभावी आयुर्वेदात आहेत. पण गुळवेल सत्व जर तुम्ही पाव चमचा प्रमाणामध्ये रोजच्या रोज घेतलंत, तर अंगातली कडकी कमी व्हायला मदत होते आणि बाकीची लक्षणांच्या तीव्रतेनुरूप तुम्ही तज्ञांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधी योजना सुरू करा आणि याच्यावरती चांगला उपाय मिळवू शकता. आहारामध्ये बदल करणं हे अतिशय गरजेचं आहे. विरुद्ध आहार हा टाळायला हवा. म्हणजे काय? चहा-पोळी एकत्र करून खाणे, मुगाची खिचडी प्लस दूध, त्याच्यानंतर केळाचं शिकरण, फ्रूट सॅलड हे सगळे विरुद्ध आहार आहेत. याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे हा टाळायला पाहिजे. चायनीज पदार्थ किंवा खूप तिखट चमचमीत पदार्थ, पंजाबी डिशेस जे पचायला जड असतात, हे सगळे प्रकार जे आहेत ते प्रमाणतः तुम्ही कमी खाल्ले पाहिजेत. कारण शेवटी आहारातूनच पित्ताची निर्मिती होते आणि पित्त बिघडलं की रक्तदोष निर्माण होतो आणि त्वचाही बिघडायला लागते. त्यामुळे या सगळ्याचा समावेश, हे सगळे उपाय हे तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये केले पाहिजेत आणि माझी पूर्ण खात्री आहे की तुम्ही हे सगळं नियमितपणे केलंत, तर तुमची त्वचा ही चांगलीच राहील आणि तुमची छान स्वस्थ राहायला मदत होईल. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.